नमस्कार. तुम्हालाही कधीकधी असे वाटत असेल की आज असे काहीतरी बनवावे की ज्याला वेळ कमी लागेल, एकच भांडे लागेल व भाजीपोळी बनवावी लागणार नाही. तर त्या दिवशी तुम्ही हा मटर पुलाव नक्की बनवा. फक्त एकाच स्टेपमध्ये भांड्यांचा पसारा न होता मोकळा, सुटसुटीत, पोटभरीचा व पौष्टिक असा मटर पुलाव ह्या पद्धतीने बनवून बघा. मटर पुलाव बनवण्यासाठी 1 कप बासमती तांदूळ घेतले आहे. हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ धुवून घेतले आहेत. मटर पुलावचे वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या वाटून घेऊया. ह्या वाटणाने मटार पुलावला चव छान येते. कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करूया. तेलाऐवजी तूपही वापरू शकता. गॅसची फ्लेम मीडियम आहे. जिरे अर्धा छोटा चमचा, स्टार फूल 1, काळी मिरी 5 ते 6, लवंग 6, तेजपान 2, मसाला वेलची 1 इंच दालचिनीचा तुकडा परतून घेऊया. खडे मसाले असे तेलात परतून घेतले की पुलावची चव अजून वाढते. आता 8 ते 10 काजू, 1 उभा पातळ कापलेला कांदा मऊसूत होईपर्यंत परतून घेऊया. कांदा सोनेरी रंगावर मऊसूत परतला आहे. आता वाटण परतूया. ह्या वाटणाने पुलावची चव नेक्स्ट लेव्हलला येते. ह्या वाटणामुळे पुलाव इतका टेस्टी होतो तर तुम्ही बिर्याणीही विसराल. म्हणून हे नक्की वापरा. वाटणही परतले आहे. 1 टोमॅटोच्या फोडी ह्या मोठ्याच ठेवाव्या. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. टोमॅटो 1 मिनिट परतल्यावर 1 कप ताजे मटार नसतील तर फ्रोझन मटार घेऊ शकता. गरम मसाला अर्धा छोटा चमचा, 4 ते 5 कमी तिखट मिरच्या तोडून घालूया. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या. ह्या मिरच्या कमी तिखट असल्यामुळे जास्त वापरल्या आहेत. तुम्हाला हळद घालायची असेल तर अर्धा छोटा चमचा घालू शकता. आता धुतलेले तांदूळ हळूच मिक्स करूया. 1 मिनिट परतून घेऊया. सध्या मार्केटमध्ये मटार भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे ह्या पद्धतीने व हे प्रमाण वापरून मटार पुलाव नक्की बनवा. 1.5 कप पाणी, अर्ध्या लिंबाचा रस. लिंबाच्या रसाने चव वाढतेच व भातही मोकळा सुटसुटीत होतो. चवीनुसार मीठ. हा मटार पुलाव लंच किंवा डिनरसाठी बनवू शकता. हाय फ्लेमवर उकळी आणूया. उकळी आल्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम लो आहे. 10 मिनिटे झाली आहेत. तुम्ही बघू शकता तळापर्यंत पाणी आटले आहे. आता साजूक तूप आवडीनुसार, बारीक कापलेली कोथिंबीर हळूच मिक्स करूया. गॅस बंद करूया. ह्यावर झाकण ठेवले आहे. हे असेच 10 मिनिटे ठेवूया. ह्याबरोबर दही, कोशिंबीर, लोणचे किंवा पापड खाऊ शकता. हा खूपच मोकळा झाला आहे. टेस्टी झाला आहे. बनवायला वेळ खूप कमी लागतो. घरातीलच साहित्यात बनवता येत असल्यामुळे तुम्ही केव्हाही बनवू शकता. भात शिजला की नाही ते बघूया. हा शिजला आहे. इथे आपण कोशिंबीर बनवली आहे. त्यात थोडीशी खारी बुंदी. ह्या मटर पुलावबरोबर कोशिंबीर बनवली तर मटर पुलाव खाण्याचा आनंद अजून वाढेल. कोशिंबीर खूपच पौष्टिक असते. त्यामुळे दररोजच्या आहारात ही खाल्लीच पाहिजे. तयार आहे मोकळा सुटसुटीत मटार पुलाव. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.